रत्नागिरी जिल्ह्यात 4 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून यात सत्ताधारी महायुतीने आपला दबदबा निर्माण केलाय। जिल्ह्यातील 4 नगरपालिकांवर शिवसेना शिंदे गटाने ताबा मिळवला असून 2 नगरपंचायतींमध्ये भाजपाने यश संपादन केले। तर राजापूरमध्ये काँग्रेसने आपला गड राखला आहे। जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी, चिपळूण आणि खेड या तिन्ही नगरपालिकांमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत। रत्नागिरी येथे शिवसेनेच्या शिल्पा सुर्वे यांनी विजय मिळवत रत्नागिरीवर पुन्हा एकदा भगवा फडकवलाय। चिपळूणमध्ये चुरशीच्या लढाईत शिवसेनेचे उमेश सकपाळ विजयी झालेत। खेड येथे महायुतीच्या उमेदवार माधवी बुटाला यांनी दणदणीत विजय संपादन केलाय। लांजा नगरपंचायतीमध्ये शिवसेनेच्या सावली कुरुप यांनी विजयश्री खेचून आणली। राजापूर नगरपालिकेत मात्र निकालाचे चित्र वेगळेच पाहायला मिळाले। येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांनी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारत काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले। नगरपंचायतींच्या निकालात भाजप आणि शिवसेनेने मिळून महायुतीची पकड मजबूत केली। देवरुख येथे भाजपच्या मृणाल शेट्टे यांनी विजय मिळवलाय। गुहागरात ठिकाणी भाजपच्या नीता मालप नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत। हा विजय महायुतीचा सर्वप्रथम हा विजय महायुतीचा आहे आणि हा विजय मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना समर्पित करते। आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, आमचे आदरणीय रामदासभाई कदम आणि नामदार योगेशदादा कदम, तसेच आमचे सर्वांचे लाडके भाऊ वैभवजी खेडेकर, श्रेयाताई या आणि सर्व महायुतीचा हा विजय आहे आणि हा संपूर्ण खेडच्या जनतेचा विजय आहे।